पण मंडळी, फेस्टिवलचं सीझन आलं आहे आणि तुम्हाला पण मिठाईमध्ये काय बनवू असा विचार येत आहे. तर मी आज फक्त 4 इन्ग्रेडियंटपासून बनणारी अशी एक मिठाई तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी भरून बेसन आणि त्यात टाकायचं आहे आपल्याला लहान वाटी भरून दूध टाकायचं आहे. तर तुम्ही चम्मचच्या हिशोबाने 2 चम्मच घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला याच्यात तूप टाकायचं आहे. ते पण 2 चम्मचसारखं टाकून आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असे केल्यानं काय होते की मोहनथाळ जे आपण बनवतो ते खूपच दाणेदार बनते आणि अशा पद्धतीने केल्यावर त्याला आपल्याला बारीक पीठ वगैरे त्याचं काही करायला नाही लागत. नॉर्मल पीठसूनच आपण ते खूपच दाणेदार बनवू शकतो. मग त्याला 20 मिनिटसारखं असं मी जसं पद्धतीने थापलं आहे तसं ठेवून द्यायचं आहे. एका बाजूला आपण एका ताटची चाशणीचं रेडी करायला ठेवून देऊ. तर याच्यात मी इलायची पावडर पण टाकला होता आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला 20 मिनिटसारखे झाल्यावर हे छानपैकी असं फोडून घ्यायचं आहे हाताची मदतीने आणि चाळणी आता खूप जास्ती बारीक पण चाळणी नाही घ्यायची आहे. अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे ना छानपैकी याला चाळून घ्यायचं आहे. म्हणजे याचे दाणे होऊन जाणार. आपल्याला मी आधीच सांगितलं की वेगळं पीठ नाही करायला लागत. छानपैकी असे होऊन जातात आणि जर तुम्ही हाताने याला मसळणार तर खूप टाईम लागतो आणि अशा पद्धतीने केलं तर पटकन होतात. म्हणून हेच मला याची पद्धती आवडते. अशा पद्धतीने केल्यावर खूप दाणेदार होतात. अंदरपर्यंत तूप वगैरे पण छानपैकी लागून जातं याला. तर मी पूर्ण असं पीठ गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर कढई ठेवायची आहे. त्याच्यात आपल्याला टाकायचं 1 वाटी भरून तूप. आता तूप हे आधी मी 1 वाटी घेतलं, पुन्हा त्याच्यात अर्धी वाटी टाकलं आणि मग जे आपण पीठ तयार केलं होतं याचं ते याच्यात मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी याला परतून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा हा स्टेप असतो. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू 17-18 मिनिटसारखं याला फिरवा लागते. तर मी कंटिन्यू याला फिरवलं होतं आणि माझा हात पण दुखायला लागला होता. पण मी ते केलं. आता हे प्रोसिजर करायला थोडा टाईम लागतो. पण ट्रस्ट मी जेव्हा हे मिठाई बनते ना खूपच टेस्टी बनते. आता खूप जण याच्यात कलर वगैरे सगळं टाकतात. पण मी याच्यात काहीच नाही टाकलं आणि विदाऊट कलर हे खूपच छान बनली होती. मी कलर वगैरे कुठल्याच रेसिपीमध्ये यूज नाही करत. आणि हां मंडळी, चॅनलवर न्यू असाल तर सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि तुम्ही मोहनथाळ कधी खाल्ला आहे की नाही मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर याला कंटिन्यू याच्यासाठी फिरवायला लागतं की पीठ वगैरे खालतं लागलं नाही पाहिजे, थोडंसं जळलं नाही पाहिजे आणि मेहनतचं फळ तर मिठाच असतं तुम्हाला माहिती आहे. थोडीशी मेहनत लागते, थोडेसे हात वगैरे दुखले होते माझे, बट एंडमध्ये रिझल्ट तर बेस्ट होता. दाणेदार आला आहे आणि तूप पण याच्यातून हलकं हलकंसं सेपरेट व्हायला लागलं आहे आणि कलर पण याच्या खूप प्रमाणात चेंज झाला आहे आणि जसं जसं हे पिघळत जाणार तर तुम्ही पहा हे बॅटर कसं हलकं व्हायला लागलं आहे. त्यानंतर मी याच्यात मलाई टाकली 1 चम्मच. तुमच्याजवळ मलाई नसणार तर तुम्ही याच्यात दूध पण टाकू शकता आणि हे टाकल्यावर पहा बॅटर किती छान असं फुललं आणि तूप आपल्याला दिसायला लागलं आहे याच्यावरती आणि कलर पण याचा थोडा बहुत अजून चेंज झालेला आहे. तर जास्ती गोल्डन झालेला आहे आणि मग त्याच्यात आपल्याला टाकायची जे आपण एका ताराची चाशणी रेडी केली आहे. त्या चाशणी पण खूप घट्ट नाही करायची आहे. तुम्हाला एका ताराची चाशणी करायची आहे आणि थंडी होऊ द्यायची आहे. त्यानंतर ह्याच्यात मिक्स करायची आहे. आता मिक्स करायसाठी तुम्ही गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. नाहीतर काय होणार ते जळून जाणार. म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून आणि याच्यात चाशणी टाकायची. चाशणी टाकल्यावर तुम्ही पहा पुन्हा हे थोडंसं फुललं आहे वरती. चाशणी छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पहा हे बॅटर कसं दिसतं एकदम पातळसं दिसतं आहे ना. तर मग हे बॅटर आपल्याला एक थाळीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडंसं तूप लावायचं आहे. ज्या मी भांड्यामध्ये तुम्हाला काढायचं आहे त्याच्यात आणि हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता मी आधी पण सांगितलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये की याचं नाव मोहनथाळ कशामुळे आहे. तर मोहन हे कृष्ण भगवानचं नाव आहे. थाळ म्हणजे ताट होते. त्यामुळे याचं नाव आहे मोहनथाळ. तर हे गुजरातची खूपच फेमस मिठाई आहे. मग तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स याच्यावर टाकायचे, ज्याच्याने पण गार्निश करायचे त्याच्याने तुम्ही करू शकता. मी पिस्ता, काजू आणि बदाम घेतला आहे आणि इलायची मी चाशणीमध्ये टाकली होती. त्यामुळे इलायची टाकायला विसरू नका याच्यात. त्यानंतर आपल्याला याला 2 ताससारखं रेस्टवर ठेवायचं आहे आणि 2 तास नंतर तुम्ही पहा आपलं किती छान जमून गेलेली आहे मिठाई. याचे छोटे छोटे पीसेस कट करायचे, जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करू शकता. रेडी आहे आपलं मोहनथाळ. तर हे खूप दाणेदार झालं आणि माझ्या घरात सगळ्याला खूप आवडलं होतं. ॲक्च्युली मी याच्या आधी पण मोहनथाळ बनवलं आहे. माझं सेकंड टाईम होतं मी मोहनथाळ बनवलं आहे आणि सगळ्यांना मी याच्या आधी माझ्या घरी बनवलं होतं. ह्यावेळेस मी माझा
म्हणजे याच्या आधी मी माहेरमध्ये बनवलं होतं. आता हे सेकंड टाईम मी माझ्या ससुरालमध्ये बनवलं आहे. तर हे खूपच जास्त टेस्टी झालं होतं आणि सर्वांना खूप आवडलं होतं. मी म्हणते 2 दिवसात ही मिठाई संपून गेली होती. एवढी टेस्टी झाली होती. आणि रक्षाबंधन, आता जन्माष्टमी, खूप सगळे फेस्टिवल येत आहेत, तुम्हाला पण माहिती आहे. अशामध्ये काही ना काही मिठाई तर बनवलीच पाहिजे. आता आतून पहा किती दाणेदार झालेलं आहे आणि तुम्हाला पण पाहून तोंडात पाणी तर आलंच असेल. असं बनलं होतं हे मोहनथाळ. एक वेळा नक्की ही रेसिपी ट्राय करा.